वस्तीत गेलो नाहीये आणि ही सकू गेली तिथे. छे 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 छे. नुसती वस्तीतच गेली नाही, तिथे जाऊन गंगीच्या घराच्या भिंतीवर त्या विठ्याचं चित्र काढलं हिच्यामुळे गावातले सगळे त्या गंगीचं घर जाळायला गेले होते. पण बाबाजी वेळ तिथे पोहोचले म्हणून गंगीचं घर वाचलं. बापरे, हो, त्या काळ्यानं माझ्या आयुष्याचं वाळवंट केलं, तर ही त्याचेच गुण गाते. काय ग सखू, असं का करतेस तू? अगं, आपली भक्ती आपल्या मनात ठेवावी. हे दिगो, काय करतोयस? तिला शिकवतोयस की फूस लावतोयस? हे असं वागतोस ना म्हणून शेपारली ती. भक्ती आपल्या मनात ठेवावी. असं प्रेमानं आणि मुळूमुळ बोलून काही होणार नाहीये. आधी चांगलं खेटराने झोड तिला, 14 रत्न दाखव तिला, मगच काहीतरी होईल. अगं रमाई, अगं रमाई काय? तुला हे जमणारच नाही तुला ठाऊक आहे मला. पण निदान घरात असतील नसतील तितके कागद, दौत, बोरू हे तरी घेऊन येऊ शकतोस ना? असं मख्खासारखा काय उभा आहेस? जा ना, घेऊन ये ना लवकर. लाज आणलीस ग? गुण उधळलेस तिकडे जाऊन? नाही हो सासूबाई, काका मावशीला बरं वाटतं म्हणून मी. म्हणून काय? म्हणून त्या काळ्याचं चित्र काढलंस? पण का काढलंस? तुला काय वाटलं तो वरून ढगात न येऊन तुला मदत करेल? तर ना, तुझ्या डोक्यात ना त्या विठ्याचं खूळ उतरवलं पाहिजे, मगच तू वटणीवर येशील. चल चल चल, सासूबाई नंतर का, चल. ये, डोक्याला ताप आहेस तू अगदी. माझ्या स्वभावाविरुद्ध वागायला भाग पाडतेस मला. अगं, तू ना माझं रक्त जाळतेस. प्रत्येक वेळेला तुला काही सांगावं की? रमाई, तू सांगितलेलं साहित्य आणलंय मी. काय आहे काय तुझ्या मनात नक्की? तू विचारूच नकोस. काय ग सखू, लिहिता येतं का? येतं. उत्तम. मग हे शिक्षण सार्थकी लागू दे आता. या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहायचंय. किमान सहस्त्रनाम लिहिलं गेलं पाहिजे, समजलं? काय लिहायचंय? अगं, उचकट की थोबाड जरा. एरवी मोठाली तत्वज्ञान सांगत असतेस ना, महागुरूंचं नाव घ्यायची वेळ आल्यावर बरोबर वाचा बसली तुझी. अगं, हे दीडशाने बोल ना, बोल. रमाई, गप्पा बस, गप्पा. तू यात पडायचंच नाहीस. तू आधी बाहेर निघ बघू. आणि ही सखू जोवर या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहित नाही ना, तोवर हिला पाण्याचा थेंब सुद्धा मिळणार नाही. आणि खबरदार कोणी हिला मदत केली तर. काय बघतोय डोळे फाडून? मावणार नाही मी तुझ्या डोळ्यात, कारण इतकी लहान राहिले नाही मी, आणि तू तितका मोठाही झालेला नाहीस. अरे, हिची बाजू घ्यायला नको धडपडूस. भानावर ये, बाहेर पड हिच्या गारुडातून. घरादाराची राख रांगोळी झाल्यावर अक्कल येणार आहे का तुला? तू चल, आधी बाहेर चल. देख रे ते घे दार, सुरू कर लिहायला. पगार, तू चल बाहेर. या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहायचंय.
किमान सहस्त्रनाम लिहिलं गेलं पाहिजे. विठुराया काय रे करू मी? ह्या सखूला काय शिक्षा दिली असेल कुणाच ठाऊक. अगं वहिनी शिक्षा करतील ग, काहीही करतील, पण मूळ मुद्दा हा आहे की ती त्यातून काही शिकणार आहे का? तिला अद्दल घडेल का? मग ती कळायला नको का आपल्या? काय आहे? सखूला शिक्षा काय दिली याच्याकडे कान लागलेत ना? उगाच उकरून उकरून बातम्या काढू नका. आणि जाऊ बाई, आज जेवायला मिळणार आहे की नाही? की नुसतेच तमाशे बघून आज पोट भरायचंय? नाही ना? मग जा ना, लागा ना कामाला. बघितलं, विश्वासात घेऊन आपल्याला काही सांगायचं नाही, काही नाही, नुसते हुकूम सोडायचे. आणि ही ढालगज यमुना बघा कशी मान उडवत गेली. अगं महामाया वस्ताद आहे. हा तेच म्हणते मी फक्त कामासाठीच हवी हिला. आपली काही किंमतच नाही. अगं वच्छे, अगं माझं ऐक ना. अगं वच्छे 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 अगं वच्छे, अगं सगळा राग तू माझ्यावर का काढतेस? ह्या सासू सुनांचं बाकी बरं आहे. ही मेली सून सारखी चुका करते आणि सासू शिक्षा देते. काम सोडून ही सून शिक्षा भोगत बसते आणि काम मात्र माझ्या एकटीच्या गळ्यात. अगं वच्छे, स्त्रियांचे अंतरंग ओळखणं फार कठीण असतं आणि सखूला जाणणं म्हणजे महा कठीण आहे. आपल्याला शिक्षा भोगावी लागते हे माहीत असून सुद्धा महामायेला न आवडणाऱ्या गोष्टी ती करतच असते. तिला काय हवंय हेच माहित नाही. पण हे तुम्हाला कशाला समजायला हवं? तर लसूण घ्या आणि सोलून द्या मला. मी हो विठुराया ही कसोटी नाही रे जमते मला. या आधी कितीतरी अग्नी दिव्य केलेत, पण हे नाही जमते मला. मी जय जिंगरोबा कसं लिहू? माझे हात अक्षरे लिहायला वळतच नाहीयेत. मी केला ना प्रयत्न, पण तरी नाही रे होते. मी काय करू आता?